हाय गाईज, आय एम रचिता कुलकर्णी डोळे. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज, आज मकर संक्रांती आहे. तुम्ही व्हिडिओ बघत आहात तेव्हा मकर संक्रांती आहे. त्याच्या आदल्या दिवशी मी हा व्हिडिओ शूट करते आहे आणि मी तुम्हाला कालची व्हिडिओत बोललेली होती की तुम्हाला उद्या गंमत दाखवणार आहे. सो ती गंमत दाखवण्यासाठी मला प्रतीकची मदत लागणार होती. सो मी त्याला कामाला लावले. बघा, चल चल. वर्षभर झाले एक वस्तू आहे जी आमची वरच्या लॉफ्टमध्ये ठेवलेली आहे. फायनली खाली आली. दाखवा. थँक्यू. काय आहे पण प्रतीक याच्यामध्ये? पहिली मकर संक्रांतीचे दागिने. खाली उतर व्यवस्थित. सो गाईज, पहिली मकर संक्रांत जेव्हा आमची झाली होती त्यावेळेस आम्ही हलव्याचे दागिने घातलेले होते दोघांनी. सो ते आता वरती माळोच्यावरून आज पहिल्यांदा माळोच्यावर म्हणजे आता लॉफ्ट म्हणावं लागेल. सोफिस्टिकेटेड. सोफिस्टिकेटेड आहे, प्रीमियम. ओके, प्रीमियम. सो लॉफ्ट मधून काढलेले. आता याची हालत बघूयात कशी आहे. आणि असं 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 4-5 वेळा झालंय वर खाली. माहिती नाही माहिती नाही मध्ये कसं आहे. माझ्या दागिने नीट असावे इथं. इनमीन एक माळ आहे त्याची, ना अंगठी आहे. माझं सगळं आहे. ते त्यालाच महत्व आहे. ते कसं आहे, तुझ्या दागिन्यांमध्ये ते मिक्स होऊन जाईल ना, म्हणून मी म्हणतोय. सो या ठिकाणी हलव्याचे दागिने बाहेर निघालेले आहेत. आता बघू आपण एका वर्षाने याची हालत काय झाली आहे. हालत नाही, जरा व्यवस्थित रिस्पेक्टफुल. हळूहळू उघडायचं. रिस्पेक्टफुल शब्द काय? ओहो, वाव, कशा हालत मध्ये? हालतच म्हणणार ना. हे बघा, ही माझी अंगठी आहे, ही माझी अंगठी आहे. कुठल्याच बोटात बसली नाही म्हणून मला करंगळीत घाल. नाही रे प्रतीक, त्याच्यात बसली होती. आपण थोडी मोठी केली होती. बघ. अरे तो नाही, बरा. दुखत राव. अरे नाही, अंगठी कशी घालतात? अशी घालतात का आपण? अशी. ते एकदाच घातली होती का तशी? म्हणलं परत नाही घालताना त्याची. बघ, हे बघ, लूज झाला त्याचा. बघा, आली काय? जातच नाही आतमध्ये. काय म्हणतोय? थांब, मोठी करून बघते. करते ना प्रयत्न, जरा पेशन्सली ट्राय. हे तर कर. काय आला टोचतय. मजा नाही करत ते. टो बघ, माझं नाजूक बोट आहेत माझी. बर 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 बर, थांब थांब थांब, वेट वेट. अरे आता झालं. दाखव आता. हे बघा, ही माझी अंगठी. थोडस ना दागिने जरा ठेवून ठेवून जरा ते पिवळे झाले, कारण ते आणि ते एकमेकाला चिटकलेले पण आहेत. ओ माय गॉड, ते हलव्याचं असल्यामुळे. ओ गो बाई, अगो बाई, दगू बाई, मी म्हणलो ती माझी नथ. आहे का तुझ्या नाकाला छिद्र? छिद्रच आहे का ते? पण छिद्रच नाही ते, नुसतं अडकवायचंय. हेच भारी आहे. पण आता एक एक दागिने काढू. प्रत्येकाला मोकळं करावं लागेल. हो, चिटकलाय ते हलव्याचे प्रॉपर दागिने. एक एक काढ हळू हळू. माझी बांगडी. मांजा पण दिला होता त्यांनी. मांजा बघा, माझा लक्ष इथं लावायचं. तुझं नाहीये ते, माझं आहे. तुझं आहे का? हे माझं आहे. पहिल्यांदा असंच झालं होतं, कळतच नव्हतं कुठलं काय कुठं लावायचं. थांब थांब, नीट काढावं लागेल. मंगळसूत्र बघ, मंगळसूत्र. ते दागिने ना हलव्याचे प्रॉपर बनवलेले असल्यामुळे चिटकले. आम्ही जळगाव मधनं बनवून आणलंय, त्यामुळे स्पेशल असणार. आमच्याकडे बनवलं असतं तर. जळगावला बनवल्या सगळ्या वस्तू. वाव, माझं मंगळसूत्र. ही पण जळगावलाच बनवलेली आहे. जळगावचं प्रोडक्शन. हे बघा माझं मंगळसूत्र बघ रे. तू चुप बस रे. हे घे, मला मंगळसूत्र. अच्छा वाला. थांब थांब, हे वाट्या कुठे? काहीतरी बॅकग्राऊंड म्युझिक मी म्हणते असं असं इथे असं घालायचं असतं. स्वस्ती. हे कर, धर की. धर ना. हा, घाल. तदैव लग्नम सुदितन्नदेव तारावलं चंद्रवलं देव विद्यावलं देव लक्ष्मीवलं स्वामिता. झालं लग्न. आम्ही दोघी येडे. हे पण आणलं आपण याच्या बरोबर. मांजा. हे बघ, मांजा मांजा, ते गाणं होतं ना एक. जाऊ दे, जास्तच होतंय तुझं. पुढं पुढं मला गळ्यातला हार दे ग. हे पा, थोडा बुटका हो की, थोडा उंच उंच होत चाललाय. थांबा जरा, मी पण उंच होते आता. लोड. ही अबोलीची आहे दुसरी बांगडी. हा, या 2 बांगड्या आहेत. बांगड्या होत्या आणि हे बाजूबंद आहेत, पण बाकीचं निघत नाही व्यवस्थित. काय प्रतीक नीट. हो, हा. काय दाखव. हे मलाही नाही माहितीये काय. कुठं तरी निघालं असेल. नाही, ह्याचं काहीतरी होतं. नाही, काय झालंय ना, हलव्याचे दागिने प्रॉपर असल्यामुळे जरा ते चिटकलेत. हे बघा, कंबरपट्टा होता.
हो हो. ही आबोलीची, ही पण माझी अंगठी आहे वाटतं. ही तुझी अंगठी आहे का? नाही प्रतीक, ही गोलची नाही माझी आणि तुझी हा का? काही माझी असं काहीतरी आहे. 2 अंगठ्या होत्या. आता तर मागचा व्हिडिओ बघावा लागेल कोणती कोणाची ती. हा, एक तुझी आणि एक माझी आहे त्याच्यातली. हे बघ कसं चिटकले हलव्यात. पण नीट निघतात, हळूहळू काढ निघतायत. हे बघ खालचं नीट काढ. आबोली खालचं नीट काढ ना, एक मिनिट थांब. हे नीट असं इकडचं अटकलंय ते काढ व्यवस्थित. हा बस. हा हे बघ हा. खाली जे अटकलं ते पण काढ. चिटकलेलं आहे ते, जरा नीट काढ. हा हा हा, इथे पण अडकलं, इथे पण. हा आहा, निघाला माझा बेल्ट. आता येणार नाही. प्रतीक मला येणार नाही येणार तुला. देख तुटल तो बेल्ट. केवढा मोठा दिलेला हा. आहे. मला बोलतो हे घे, मला दोरी बांधून दे. आई आई मेहरबा बेटी जानी. आपण काळे कपडे घालायला पाहिजे होते आपण. हा, मी काळे घालायला हवे होते. माझं आहे काळा, पटकन घालू का? आता अर्ध सगळं झाल्यावर घाल. तुम्हाला अर्धे एवढे ड्रेस वरच्या वर लावलंय मी ते. अरे हे काय लोम कळते. काय? बाई गं. अरे हा ही आहे ना मांगटिक्का. सिंदूर. मांगटिक थोडा पंखा लाव रे प्रतीक. थंडी वाजते मला इथं. हे बघ वाव. प्रतीकचा दागिना अजून एक पण निघाला नाही, सगळे माझे निघाले. देख मला कमरपट्टा आले खाली. दागिने कोणाचं आवड असते बायकांची, त्यामुळे तुझं जास्त आहे. आम्हाला नुसतं शो म्हणून काळे कपडे घालून उभं करतात. आणि प्रतीक हा, मागच्या पहिल्या वर्षाच्या काही आठवणी आहे का तुला? आठवणी काय, आपण मजा मस्ती केली होती. आम्ही गेलो होतो Video जळगावला. केले होते. माझा पहिला मकर संक्रांतीचा कार्यक्रम पहिले जळगावला केला होता, नंतर इथे आल्यावरती पण केला होता. 2 साड्या घेतल्या होत्या, एक मायरून एक सासर. पहिल्या वर्षी भरपूर कौतुक असतं, आता या वर्षीपासून काही कौतुक नाही. झालं, संपलं. पहिली अॅनिव्हर्सरी सगळं संपलं. आता परत संपलं नवं वगैरे काही नाहीये, मला पाहिजे. फक्त या वर्षी मी काही घेतलं नाहीये, म्हटलं जाऊ दे, पण पुढच्या वर्षी मी घेणार आहे. हा? म्हणजे हो ठीक हो. आहे. आता पुढच्या वर्षी तर अजून जुनं होईल. पुढच्या वर्षी कशाला घ्यायचं मग तुला? काय, मग आता दुसरं वर्ष वाढत तसं आणखी जुनं होतं. मग का 30 साड्या आयुष्यभर वापरू का मी? हो. काय हो? तो ते डेडिकेशन पाहिजे का? जी मी लग्नाच्या वेळेस वापरली तीच मी आयुष्यभर वापरते. हे डेडिकेशन हे प्रतीक, हे तुझं आहे. सापडलं का मला? हा, उभा राहा. देखो घाल, देखो पेना देते. हा, हे बघ, हे तुझं आहे. उभा राहा. हा, घाल बसलं इथं असं. आता येऊ लागणार. पाय तुटला, पाय चेकाडला. अरे दादा, येऊ लागणार. दाखव तुझं आरोग्य किती भारी दिसतोय. स्पायडरमॅन बरोबर घातले स्पायडरमॅन धुण्याच्या. मला म्हणतात फॅशन. मला घालू दे ना पहिले माझं पण. खालचं तोडशील. हे बघ, मी इतकं हलकं बांधलंय तिला, तरी पण तिच्या बॉडीला. प्रतीक तू खरंच फार हलकं बांधलंय की ते खाली सरकतंय. जाऊ दे काय. काय बांधलंय येडू नाही. हा, तुझे केस मध्ये येत होते, मग काय करू? बिहेव युअर सेल्फ. हा हा, हे प्रतीकचं ब्रेसलेट आहे, नीट बांध रे. आलं का नीट आता? हा, हे प्रतीक आहे तुझं ब्रेसलेट आहे. हे कानातले थांबतो, मी दुसरे कानातले घालते, हे काढून टाकते. मकर संक्रांतीच्या वेळेस मी असंच खेळत होतो. अरे तू दिसणार नाही, काढून जाशील. हा, हे बघ कानातलं, हे बघ कानातलं. छान. तू अजूनही छान दिसती ग. हा ना, बघ हे बघ माझं कानातले छान दिसत ना. प्रतीकला काहीच नव्हतं, फक्त ते घालायचं होतं. आणि त्याचं हे बघ गडाय नव्हतं, काय म्हणतात त्याला, ब्रेसलेट होतं. आम्ही आमच्या जुन्या आठवणींना जरा उजाळा देतोय. प्रतीक बघ, त्यावेळेस तुला हे होत म्हणजे सैल होत होतं. दिसल ना इकडनं पण. नाही ना, म्हणून म्हटलं जरा बस की. थोडा उंच हो, त्याचं दिसणार नाही तू कोणालाच. कंटाळा आला मला. लोड घेऊन ये. हा, हे पहा, सलमान खान सारखं वाटतंय. सलमान खानच्या हातात कसं सलमान खान. हे काय असलं होतं रे? हा, हे बाजूबंद आहे का काय? बाजूबंद आहे का रे हे असं? हा बाजूबंद असं वाटलं तुम्हाला?
हे तुझं असेल किंवा हे माझं असेल, असं काहीतरी असेल. मला थोडी होता बाजू बंद. मग काय ते आठवत नाही मला. हे आठवलंय दोन्ही साईडला बहुतेक बाजू बंद होता वाटतं. हे बघ, हे बघ, हे मोठं गळ्यातलं नेकलेस. आलं कसं का? हे काय आहे पण मला हे नाही कळलं. हे काय आहे बाई? ते कशाला तरी लावलेलं होतं, तर निघालंय वाटतं. हा, ते निघालं असेल. हा, हे झालं. आता माझी अंगठी. हा, प्रतिमाला अंगठी घाल ना. मी तुला कशी अंगठी घातली? अरे एवढी मोठी. माझीच अंगठी परत घालते का तू? आता थोडीशी बारीक दाबावं लागेल. तुझं करून घे. परत काय लागलं बिगलं तर वरच ओरडशील. हा, ही माझी अंगठी होती आणि ही तुझी अंगठी बहुतेक. करंगळी घाल. नाही ना रे, इथेच घालायची. हे झालं. आता अंगठी ही जी होती ना, ही तुझी होती. कळलं? ही तुझी. अरे हिच्या तुझ. मला वाटलं डाव्या हातात पाहिजे बोले अंगठी. माझी अंगठी ऑलरेडी आहे ना सोन्याची, म्हणून मी इथे घातली. बरं जाऊ दे. सो हे असं आहे आमचं सेकंड इयरचं प्रेम मकर संक्रांती सेलिब्रेशन मेमरी. हा, सो मागच्या वर्षी जेव्हा आम्ही फर्स्ट इयर होतं ना, पहिलं वर्ष होतं ना आमचं, तर तेव्हा आम्ही जळगावला सेलिब्रेट केलेलं होतं आणि नंतर इथे पुण्याला पण सेलिब्रेट केलं होतं. तेव्हा दोघी वेळेस आम्ही दागिने घातलेले होते. ते एक बरं आहे, प्रतीकला आवड आहे, म्हणजे तसं नाही म्हणाला कोणत्याच गोष्टीला की मी नाही करणार. लग्नावर पहिलं होतं ना, तो कसं आहे की नवीन नवीन गोष्टी करायच्या असतात, नवीन नवीन गोष्टी माझ्यावर होत होत्या, म्हणून मग मी केलं. आमचे काही फोटोज वगैरे बघा तुम्ही, खूप भारी होते आणि व्हिडिओ वगैरे पण आम्ही भरपूर काढले होते, फोटो काढलेले होते. चिकट होतं, नाही घातलं की बरं काढून पहिल्यांदाच घातलं की चांगलं होतं. काढून टाक. सो असं मजा आली होती. पण आम्हाला तेव्हा दोनदा घातलेलं दागिने सगळं काढतात, ते नाही चिकट होईल सगळं. थोडस ना स्लाइटली येलो कलर आलेला आहे त्याचा. मी सोनिकाचा फोन आला होता. सोनिकाने अगं रचिता तुझे जे दागिने जे आहेत ना म्हणे, हे चांगले आहेत का म्हणे. म्हटलं मी वरती ठेवले, गेले वर्षभर झाले, मला बघावं लागेल की ते कसे आहेत. जर चांगले असतील तर मी तुला देईल. सो आता याला थोडंसं आहे ना, मी जेव्हा मागच्या वर्षी घातलं होतं त्यावेळेस ते पूर्णपणे पांढरे स्वच्छ होते. आता वर्षभरानंतर थोडे येल्लो झालेत. पण येलो का झाले? काळे का नाही झाले? हलवा येलो होतो का? बापरे, आबोलीला काही माहिती नाही. बापरे, माझ्यासाठी किती मोठी गोष्ट आहे की आबोलीला माहिती नाही. ये कैसे हो सकता है कि तुमको पता नहीं. एक हात घे. सो घरी सगळ्यांना हळदी कुंकवाला बोलवलेलं होतं आणि सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे केलं आणि नंतर दागिन्याचा कार्यक्रम आम्ही रात्री केलेला होता. आणि ह्याच्या घरी जेव्हा केलं होतं ना, म्हणजे इकडे पुण्याला, त्यावेळेस मात्र सगळ्या बायकांनी खूप आग्रह केला होता की तुम्ही हे जे दागिने समोर मांडले आहेत ते घातल्यानंतर आम्हाला दाखवा तसंही कसे दिसतात तुम्हाला, म्हणून मग त्यांच्या समोरच घातले होते तेव्हा असं. सो मस्त दोन्ही वेळेसचे मी फोटो टाकणार आहे. एक माझ्या इकडे लग्नाच्या आधीचा, घरी माझ्या माहेरचा आणि इकडचं सासरीचा. सो आम्हाला आमच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या, तुमच्यासोबत पण शेअर केल्या. कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ ते सांगा कमेंट्समध्ये नक्की. आजचा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याला जरा काम आलेलं होतं, तिथे गेलं. माहिती का, रात्रीच्या वेळेस सुद्धा कामं येतात, त्याची मीटिंगमध्ये काही ना काही चालूच असतं. सो फॉरगेट, त्या लक्ष द्यायचं नाही, आपण आपलं एन्जॉय करायचं. पण आला होता थोड्या वेळ, ते बरं झालं. आता आमचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी शूट करते आहे. पण आज मकर संक्रांत ऑलरेडी आलेली असणार आहे. ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघत आहात त्या दिवशी मकर संक्रांत असणार आहे. तर तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि खूप छान छान कपडे घाला, मस्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम वगैरे करा. आणि आता मी पण माझ्या घरी पण म्हणजे इकडे सासरी पण हळदी कुंकवाचा कार्यक्रम करणार आहे आणि जिथे राहते तिथे पण हळदी कुंकवाचा कार्यक्रम सगळ्यांना बोलवणार आहे. आणि वाण देणार आहे. तो वाण का देतात तर त्याचं रिझन असं होतं, मला सासूबाईंनी सांगितलेलं रिझन सांगते. त्यांनी असं सांगितलं की आपल्या उत्पन्नापैकी थोडासा हिस्सा जो असतो तो वाटायचा, म्हणजे लुटायचा. जो आपण लुटतो त्याला म्हणतो वाण, म्हणून म्हणतात मकर संक्रांतीचं वाण लुटणे, असं मला त्यांनी सांगितलं समजावून. सो मला ते पटलं. आपण केलेला जे कमवतो त्याच्यातलं थोडंसं लुटायचं, आनंद व्यक्त करायचा, असं आहे. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला मला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या सकाळी 8 वाजेला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.